2019च्या मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय। जर त्यावेळी भाजपनं शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, असा दावा संजय राऊतांनी केलाय। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊतांचाच विरोध होता। याबाबत दीपक केसरकर सत्य सांगतील असा दावा मंत्री नितेश राणेंनी केलाय। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला राऊतांचा विरोध होता, याचे माझ्याकडे पुरावे असल्याचंही राणे म्हणतात। बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडणारे खरे फितूर असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। हिंदुत्वाशी फारकत घेण्याचं काम फितुरांनी केलंय, अशा गद्दारांना जनतेनं निवडणुकीत धडा शिकवला असल्याचा टोला विखे पाटलांनी केलाय। अजेंडा लीक प्रकरणावरून निलेश राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। अजेंडा लीक बाबत तर मला माहित नाही, मात्र उद्धव ठाकरेंचं लीकेज संजय राऊत आहेत, त्यांच्याकडूनच ठाकरेंच्या वार्ता लीक होणार असल्याचा घणाघात निलेश राणेंनी राऊतांवर केलाय। शिंदे सेनेचे नेते दीपक केसरकरांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। संजय राऊतांना फार गांभीर्यानं घेऊ नये असं केसरकर म्हणाले। मंत्रिमंडळाचा अजेंडा लीक करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्यावर कारवाई करता येते असं देखील केसरकर म्हणाले। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटानं सावध भूमिका घेतली आहे। महिन्याच्या दर मंगळवारी ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात आढावा बैठक पार पडणार आहे। पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत। यावेळी ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकूनही घेतील। करुणा मुंडेंनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडे प्रकरण आणि गाडीत रिव्हॉल्वर ठेवल्याच्या प्रकरणासंदर्भात करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंना निवेदन दिलं। या लढ्यात ही माझ्यासोबत राहा अशी विनंती करुणा मुंडे यांनी निवेदनातून केली आहे। मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारमधील 2 मंत्री प्रतिआंदोलन करणार आहेत, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटलांनी केलाय। याच संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 मंत्र्यांशी चर्चा केली आहे, असंही जरांगे म्हणाले। डान्सबार सुरू करण्यासाठी सरकारनं कोणतेही बदल केले तरी आम्हाला त्याला विरोध करू, असा इशारा अंबादास दानवेंनी केलाय। नव्यानं डान्सबार आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही, असं देखील ते म्हणाले। प्रयागराजला जाऊनही तुम्ही केलेलं पाप धुतलं जाणार नाही, असा टोला दानवेंनी सरकारला लगावलाय। भाजपचे रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय। रेड्डींनी आशिष जयस्वालांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं त्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं। आता निलंबनाची कारवाई रद्द करून त्यांच्यासह 12 जणांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलाय। पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरांना क्लीन चिट दिली आहे। यावर खासदार उदयनराजेंनी संताप व्यक्त केलाय। पोलीस आयुक्त काय बोललेत हे मी बघितलं नाही, मात्र असं जर कोणी म्हणत असेल तर त्यानं स्वतःच्या डोक्याचं चेकअप करून घ्यायला हवं, अशा शब्दात उदयनराजे यांनी आपला संताप व्यक्त केलाय। पुण्यातल्या मंगळवार पेठेतल्या जागेवरून महायुतीमध्ये अमंगळ होण्याची चिन्ह दिसतात। पुण्यातल्या ससून हॉस्पिटलजवळ 2 एकरी जागा खासगी बिल्डरला भाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला होता, मात्र हा करार थांबवून तिथं कॅन्सरचं प्रस्तावित हॉस्पिटल उभारावं अशी मागणी भाजपनं केली आहे। भाजपच्या माजी नगरसेवकांनी तसं पत्र फडणवीसांना लिहिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली आणि कुंभमेळा दौऱ्यावर जाणार आहेत। रविवारी एकनाथ शिंदे दिल्लीत मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील। त्यानंतर सोमवारी कुंभमेळ्यात जाऊन शाही स्नान करतील। डोंबिवलीतील महारेरा फसवणूक प्रकरणात सरकार कोणाला बेघर करणार नाही, त्यांना आम्ही क्लस्टरमध्ये घेऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। क्लस्टरच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळणार आणि स्वस्तात घर मिळण्यास सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होईल, असं देखील शिंदे म्हणाले। शंभूराजांची बदनामी केल्यावरून विजय वडेट्टीवार विकिपीडियावर संतापलेत। विकिपीडियावरचा मजकूर डिलीट करा आणि ज्यानं बदनामी केली आहे त्याला फटके द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच शंभूराजांवर वादग्रस्त लिखाण करणाऱ्या जेम्स लेनला माहिती देणारे संघाचेच फॉलोअर्स होते, असा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय। विकिपीडियावरील चुकीची माहिती आणि संभाजी महाराजांविषयी अपमानास्पद मजकूर यामुळे वादंग निर्माण झालाय। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपतींनी या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केलाय। विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, कोणालाही हवं तसं लिहिता येतं, त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामास वेग आलाय। रत्नागिरीचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवपुतळ्याची पायाभरणी करण्यात आली। शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे। पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम पूर्ण झालंय।
10वीच्या बोर्डाची परीक्षा आता वर्षातून 2दा होणार आहे. 2026-27 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सीबीएसई मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती सुरू आहे. शनिवारी अर्ज करण्यासाठी अखेरची मुदत आहे. राज्यात महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं ही भरती करण्यात येते. या पदांसाठी किमान 12वी उत्तीर्ण असण्याची शैक्षणिक पात्रता आहे. गँगस्टर अबू सालेमनं सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. माफी आणि मुदतपूर्व सुटकेची मागणी सालेमनं याचिकेद्वारे केली आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आता त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी अशी मागणी सालेमनं याचिकेत केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासह खासगी टँकर आणि आरओ प्रकल्पांचं पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलंय. सिंहगड रस्ता परिसरात जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर पालिकेनं पाणी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणूही आढळले. पुणे शहराच्या पूर्व भागात मेट्रो धावणार आहे. नव्या मेट्रोनं पुणे शहरासह उपनगर ग्रामीण भागही जोडला जाईल. या प्रकल्पासाठी 5,704 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 20% निधी मिळणार आहे.